जेव्हा जेव्हाही तुम्हाला रस्त्याने लटकलेला हा ग्लोईंग चेहरा दिसेल तेव्हा तेव्हा प्रश्न विचारा की पैसे कुठून आलेत। कारण सरकार योजनेच्या नावाखाली जाहिरातींसाठी पैसे खेचतंय आणि ही माहिती तुमच्यापर्यंत कशी पोहोचेल जेव्हा की मीडियालाच ह्या जाहिराती मिळतायत। 2015 मध्ये लॉन्च झालेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ स्कीमचा उद्देश होता मुलींचे शिक्षण आणि सुरक्षा, पण सरकारचा खरा उद्देश होता प्रचार प्रचार आणि फक्त प्रचार। 2021च्या रिपोर्टनुसार या स्कीमवर खर्च करण्यात आले 446 कोटी रुपये आणि तब्बल त्यातील 80% म्हणजे 352 कोटी रुपये खर्च करण्यात आले जाहिरातींवर, मोदीजींच्या या फोटोजवर आणि फक्त 20% म्हणजे 94 कोटी खर्च करण्यात आले ऍक्च्युअल कामावर। गेल्या 11 वर्षात भारतात 50 लाख मुली गायब झाल्या। 2019 आणि 21 दरम्यानच 11.5 लाख मुली गायब झाल्यात। वर्षाला लाखो मुलींवर अत्याचार होतो। माध्यमिक शिक्षणातून मुली बाहेर पडत आहेत आणि याचे पूर्ण श्रेय